मुंबईकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे महापौर पदाचे आरक्षण नेमकं काय पडते. एक एक महापालिकेचे आरक्षण स्पष्ट होत गेलं. आधी अनुसूचित जातीचं आरक्षण निघालं, सांगलीचे नाव आलंच नाही. मग ओबीसी साठीच्या 8 महानगरपालिकांचे आरक्षण ठरले, सांगलीचे नाव त्यातही नाही. मग लक्षात आले हा डाव खुला पडलाय. आता खुला की खुला महिला एवढीच उत्सुकता होती. अखेर सांगलीचं आरक्षण निश्चित झालं. खुले, सर्वांसाठी खुले, सर्व प्रवर्गातील नगरसेवकांसाठी खुलं, महिलांसाठी खुलं, पुरुषांसाठी खुलं. आणि खरी गंमत अशी की काठावरील परिस्थितीत ते जितके भाजपसाठी खुले झाले तितकेच ते काँग्रेससाठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी देखील खुलं झालं. कोण कशी मांडणी करतो आणि कोण कुणाला धोका देतो यावर आता इकडे चित्र स्पष्ट होणार आहे. कुणीच असा दावा करू शकत नाही की डाव कुणाचा मांडला जाणार आणि कोण सक्सेस होणार, कोण महापौर होणार. हाच महापौर होईल किंवा याच पक्षाचा महापौर होईल असं आता कुणीच सांगू शकत नाही. कारण काठावर मिळालेलं भाजपाला बहुमत, अर्थात भाजपाला संधी सर्वाधिक आहेत. मात्र भाजपाच्या 3 प्रबळ दावेदारांमध्ये संघर्ष उपाडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या घडीला कुणाची ताकद वरचढ ठरणार आणि विरोधक कुणाला हाताळण्यात यशस्वी होणार याकडे सगळ्यांच्या नजरा आता लागल्यात. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निकालानंतर भाजप 39 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. सत्तेच्या उंबरठ्यावर येऊन थांबला. फक्त 1 जागा कमी पडली, ती शिवसेना शिंदे गट देईल असा प्रयत्न सुरू आहे. परंतु तेवढ्यावर भाजपाचे समाधान होणार नाही. ही जागा घेऊन त्यांचा महापौर होईल कदाचित, मात्र स्थायी समिती सभापती पदाच्या खेळात 8 अशा समान जागांमध्ये सत्तेच्या चाव्या हातातून सटकतील अशी भीती कायम राहू शकते. शिवाय स्थायिक प्रत्येक वेळी बहुमतासाठी संघर्ष करावा लागू शकतो. विरोधक भाजपाला नाचवू शकतात. त्यामुळे भाजपला महापौर पद हवेच. शिवाय स्थायीच्या चाव्या आणि सत्ता मजबूत होण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घेणे हाच शाश्वत आणि पक्का प्रयत्न असू शकतो. या पलीकडे काय होईल तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3ही नगरसेवक फुटून भाजपाला मिळाले तर मात्र भाजपच्या सत्तेला मजबूत येऊ शकते. शिवसेनेची देखील उरणार नाही. त्यासाठी भाजपचा प्रयत्न करते आहे ही वस्तुस्थिती समजतीये. आता महापौर पदाचा विषय, 3 नावे चर्चेत आली आहेत. झटपट लोक बोलू लागलेत. पहिले नाव आहे निरंजन औटी यांचे. मिरज शहरातून ते निवडून आले आहेत. औटी समर्थक 5 नगरसेवक महापालिकेत ऑलरेडी आहेत. शिवाय मिरज पॅटर्नचा विचार केला तर बापूंसाठी सगळी मिरजेची राष्ट्रवादी एकजूट दाखवू शकते. परिणामी सुरेश औटी हे महापौर पदावर 100% दावा करणार आहेत, त्यात तीळ मात्र संशय नाही. त्यासाठी खासदार विशाल पाटील यांची मदत होऊ शकते. कारण मागच्या वेळी खासदारकीला सुरेश औटींनी केलेली मदत या ठिकाणी विशाल पाटील भरून काढणार. अडचण एकच, माजी खासदार संजय काका पाटील यांची समजूत काढावी लागेल. तशी काढलीही जाईल कारण मिरज पॅटर्न. दुसरं नाव धीरज सूर्यवंशी यांचं. त्यांचे थेट समर्थक 5 नगरसेवक आहेत, अगदी औटींप्रमाणे. शिवाय अन्य 3घांना त्यांनी ताकद दाखवून निवडून आणले. त्यात 2 गाडगीळ समर्थक तर 1 जयश्रीताई समर्थक आहेत. परिणामी सूर्यवंशी यांचा दावा देखील तितकाच मजबूत आहे. सूर्यवंशी आधी उपमहापौर होते, स्थायी समिती सभापती होते. त्यांनी विधानसभेला उमेदवारी मागितली होती. यावेळी त्यांनी महापौर व्हायचेच या इराद्यानं निवडणूक लढवली आहे असं बोललं जातं. तेही भाजपाला खुले आव्हान देऊन वेगळी मांडणी करू शकतात. मात्र त्याहून अधिक मजबूत दावा ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बळावर करतील. चंद्रकांत दादांची सूर्यवंशी यांच्यावर मेहर नजर आहेच.
परिणामी चंद्रकांत दादांकडे निर्णय आला तर निश्चितच ते आग्रही राहतील असंच चित्र आहे। या घडामोडीत मदन भाऊ समर्थक गटाकडून एक नाव समोर येऊ शकतं आणि ते म्हणजे संतोष पाटील यांचे। मदन भाऊ गटाच्या भाजपातील सत्तेत वाटा मोठा आहे। मदन भाऊंचा गट सोबत नसला तर कदाचित महापालिकेत भाजपाला सत्तेजवळ जाताही आले नसते। श्रीमती जयश्री पाटील या वस्तुस्थितीची ढाल करून भाजपाला कोंडीत पकडू शकतात, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। संतोष पाटील हे मुरब्बी आणि जुने खेळाडू आहेत। त्यांचा भाजपच्या नेत्यांसोबत चांगला सौतासुभा आहे, चांगला संपर्क आहे। परिणामी तेही दावेदार म्हणून समोर येतील याबद्दल शंकाच नाही अशी स्थिती आहे। भाजपसाठी ही निवड निश्चितच सोपी असणार नाही। भाजपची पुरती काँग्रेस झाली आहे। पक्षात राहून लोक पक्षाला आव्हान देताना आपण निवडणुकीत पाहिलंय। महापालिकेच्या भाजपचे लोक भाजपमधील उमेदवारांच्या पराभवाचे सापळे रचतायत। त्यामुळे नैतिकतेच्या पातळीवर राजकारणाची गाडी घसरली आहे, यात तीळ मात्र संशय नाही। भाजपा हा सुसंस्कृत आणि शिस्तप्रिय पक्ष आहे, परंतु सांगलीत मात्र याचे 3-13 वाजलेले दिसत आहेत। राजकारण नच ह्या पक्षात राहिले, समाजकारण या ठिकाणी दिसत नाही। एकूणच राजकारणाची गाडी घसरली आहे, ती सावरून भाजपचा महापौर होणार का आणि त्यासाठी नेमक्या खेळ्या कशा होतील याकडे संबंध तीनही शहरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। एकूणच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या बाबत महापालिकेत काय चुका झाल्यात ते माझ्या एपिसोड मध्ये पहा। त्यासाठी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज। आणि हो, ही बातमी कशी वाटते सर्वसामान्य माणसांनो, तुमच्या मनातला कोण महापौर आहे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा कोण महापौर व्हावा असं तुम्हाला स्पष्ट वाटतंय, आपली कमेंट जरूर कळवा। नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहत होता तिचा जागर न्यूज।